आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळ्या मागण्या तर पूर्ण केल्या की आम्ही। माझ्या सगळ्या मागण्या नाही पूर्ण झाल्यात मॅडम। तुम्ही जे काय लिहून दिलं होतं ते सगळं पूर्ण केलं की आम्ही। एक मागणी बाकी आहे मॅडम अजून। कोणती? आपल्या शाळेमध्ये प्ले स्कूल सुरू करावं। हा? तर ते तुम्ही कधी कराल? हे केव्हा मान्य केलो आम्ही? हे याच्याबद्दल तुम्ही काय आमच्याशी बोलला नाही। हे काय मध्येच नवीन मागणी काढली तुम्ही? हे बघा असलं काय बी बोलणं झालं नव्हतं आपलं आणि तुमची ही मागणी काय आम्ही पूर्ण करू शकत नाही। मॅडम प्लीज तुम्ही आता मागे हटू नका। हो मागं हटायचा काही प्रश्नच नाही, कारण असलं काही करणार असं आम्ही तुम्हाला शब्दच दिलेला नाही। आम्ही जो शब्द दिलाय तो आम्ही पाळतो। हे बघा तुम्ही आमच्याशी जे काय बोललात ते आम्ही केलंय। आता यो विषयच आम्हाला माहित नाही तर आम्ही तुमची मागणी कशी काय पूर्ण करणार हो? म्हणजे आता असं कसं काय म्हणताय मॅडम तुम्ही? मी तुम्हाला जी कागदपत्र पाठवली त्यामध्ये मी प्ले स्कूलचाही मुद्दा मांडलाय, त्यावर सही केली आहे तुम्ही। नाही 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 असलं काय आम्ही मान्य केलेलं नाही मॅडम। मी काही मुद्दे ऍड केले होते त्यामध्ये आणि लवकरात लवकर प्ले स्कूल सुरू करावा अशी मागणी पण होती त्यात। मी वकिलांना सांगितलं तेव्हा ते मला म्हटले की हा मुद्दा मी ऍड करतो पण मला त्यासाठी मॅडमचा अप्रूव्हल लागेल। तेव्हा मी म्हटलं त्यांना की ठीक आहे तुम्ही घ्या मॅडमचा अप्रूव्हल आणि मला फायनल ड्राफ्ट पाठवा। आणि माझ्याकडे जेव्हा फायनल ड्राफ्ट आला त्यामध्ये हा मुद्दा होता मॅडम, तुमची सही आहे त्यावर। म्हणजे तुम्ही प्ले स्कूलचा मुद्दा मान्य केलाय ना? नाही 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 काहीतरी गडबड झाल्या। हे बघा असलं काय आम्ही कबूल केलेलं नाही। आम्ही जरा बघतो आणि मग बोलतो तुमच्याशी। हे काय मध्येच काढलंय सुनबाईंनी? आता मुद्दाम करतात का त्या? असलं काहीतरी मुद्दे काढतात, वकिलांशी बोलावंच लागेल आम्हाला। विद्या, तू म्हणतेस तसं आपण अक्षराला सपोर्ट करू, याच्या आधीही केलेला आहे। पण सध्याची परिस्थिती बघितली ना तर मला असं वाटतंय की अक्षराच्या आयुष्यात सुख वाट्यालाच नाहीये तिच्या। अहो नेहमी सकारात्मक विचार करावा, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघावं असं तुम्हीच बोलता ना, आणि आता तुम्हीच एवढा नकारात्मक विचार करताय आणि तोही आपल्या मुलीबद्दल। तुझं उत्तर तुझ्या प्रश्नातच आहे। अगं अक्षरा आपली मुलगी आहे आणि आपल्या मुलीला काही त्रास व्हावा असं का वाटेल मला? हो मला कळतंय तिला त्रास होतो हे मला कळतंय ना, पण ती लढतीये ना, सगळ्या संकटांना सामोरे जातीये ना ती, आणि ती एक दिवस जिंकेल बघा तुम्ही। अहो तिची ही लढाई आहे ना, ही तिच्या सोबतची लढाई आहे। तिचं आयुष्य आहे, तिचा संसार आहे, तिची नाती आहेत आणि ती नाते तिला जपायची आहेत, तिची माणसं तिला जिंकायची आहेत। हा आता या सगळ्यासाठी थोडा वेळ लागेल पण ती नक्की जिंकेल। अक्षरा कायम जिंकावी असंच मलाही वाटतं। तिने आपल्याच माणसांशी का लढावं हे मला काही कळत नाही ग। आपल्या माणसांशी लढण्यातच जास्त धोका असतो, त्रास असतो। हो भूमीसाठी लढणं वेगळं आणि आपल्या माणसांसाठी लढणं वेगळं आहे, मला समजतंय होते। आणि इतिहास साक्ष आहे, आपल्या माणसांबरोबर लढताना नेहमी सत्याचा विजय झालेला आहे। मला नेहमी असं वाटतं ना की आपल्या माणसांबरोबर किंवा आपल्या नात्यांबरोबर आपण जरा जास्तच अपेक्षांचं ओझं टाकतो आणि त्यामुळे समोरच्याचा स्वाभिमान आहे ना तो कुठेतरी डिवचला जातो, तो दुखावला जातो। खरं तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याला आपण आपलं मानतो, त्या व्यक्तीचंही समोरून जेव्हा प्रेम येतं, आपलेपणा येतो, तेव्हा आपल्याकडनंही ते नातं घट्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू होतो। पण हेच जर समोरचा व्यक्ती तुटकपणे बोलत असेल तर मग ते नातंही आपल्याकडनं सैल व्हायला लागतं आणि मग अशा पद्धतीने नाती तुटतात। अक्षराच्या बाबतीत हेच झालंय असं आपल्याला वाटतं ना, असं अक्षराला वाटतं का? हे बघा जोपर्यंत तिच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होत नाही ना तोपर्यंत तिला लढू द्या, तिची नाती जी आहेत ना ती घट्ट करू द्या ना तिला। चल मानलं की अक्षरा प्रेमाने तिची नाती घट्ट करते, पण हेच प्रेम हीच भावना समोरच्याच्या मनात पण असायला हवी ना।
मकर संक्रांतीला मी जे अनुभवलं ना ते मी कधीच विसरू शकणार नाही. अगं त्या दुर्गेश्वरी मॅडमनी मला ढकललं. माझ्या वयाचा आपल्या नात्याचा कुठलाच मान ठेवला नाही त्यांनी. अक्षराला त्यांच्या सुनेला म्हणजे जिला आपण गृहलक्ष्मी समजतो तिचा गळा दाबला. अशा माणसांबरोबर कशाला नाती जोडायची. अहो आंब्याच्या पेटीतला एक आंबा सडका निघतो म्हणून आपण पेटीतले सगळे आंबे टाकून देतो असं होत नाही ना. पण तो सडका आंबा तर टाकून देतो ना आपण. आणि त्या घरात असे किती सडके आंबे आहेत हे तुला माहितीये ना विद्या. मग अक्षराला माहित नसेल का? मग अक्षरा त्या सडक्या आंब्यांना घरातनं बाहेर फेकून देईल का? नाही, अक्षरा तिची नाती कधीच तोडणार नाही. मग ती त्या सडक्या आंब्यांना तसंच घरात ठेवून का अख्खं घर सोडू देणार? तुम्ही ना तुमच्या मुलीला ओळखत नाही असं वाटतं मला कधी कधी. म्हणजे हो, अक्षरा जोडणारी मुलगी आहे, तोडणारी मुलगी नाहीये ती. ती तिचे नाते कधीच तोडणार नाही. अहो त्या सडक्या आंब्याचाही ती सदुपयोगच करून घेईल. ती काय करेल माहितीये? त्या आंब्याचा सडका भाग कापून बाजूला काढेल आणि त्याला माणसात आणेल. अहो मला खात्री आहे अक्षरा त्यांच्या मनात प्रेमाने प्रेम निर्माण करेल. हे वास्तव नाहीये विद्या. अगं तू कल्पनेत रमतीयस. खरं वास्तव काय आहे ना ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हे बा अक्षरा त्यांना प्रेमाने जिंकेल सुद्धा पण त्यांच्या मनात अक्षराबद्दल प्रेम निर्माण होईल असं मला वाटत नाही. शेवटी स्वभावाला औषध नाहीये विद्या. हा बोला मॅडम. वकील साहेब आम्हाला एक सांगा, आपण जे काय सुनबाईंना ड्राफ्ट पाठवला त्याच्यात आपण काहीतरी प्ले स्कूल का काय सुरू करणार असा काही मुद्दा होता काय? हो मॅडम, हा ड्राफ्ट जेव्हा करेक्शनसाठी मी अक्षरा मॅडमकडे पाठवला तेव्हा त्यांनी त्यामध्ये हा मुद्दा ऍड केला होता की त्यांना शाळेमध्ये लवकरात लवकर एक प्ले स्कूल तयार करून हवंय. अहो पण मग हे तुम्ही आम्हाला सांगणार कधी की असला काहीतरी मुद्दा सुनबाईन त्यात घातलाय म्हणून? आम्हाला न विचारता तुम्ही ते काय म्हणताय अप्रूव्ह का काय करून घेतलंय काय? आता सुनबाई आमच्या मागे लागल्यात ते काय ते प्ले स्कूल का काय सुरू करून द्या म्हणून. आणि तुमचं तुम्ही का ठरवलं तो? हा आम्ही बसलोय ना इकडं. आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? आम्ही जेवढं सांगितलंय तेवढंच त्याच्यामध्ये लिहायचं. काय कशाला स्वतःचं डोसकं चालवलं आम्हाला कळत नाही. आता सुनबाई काय एकच मुद्दा घेऊन बसणार आणि जोवर आम्ही ते पूर्ण करत नाही तोवर आमची पुढची काहीच कामं होणार नाहीत. सगळी कामं तुम्ही एवढी चांगली करता आणि हे एखादं काम असं का करता हो? कुणी सांगितलं होतं तुम्हाला असं शहाणपणा करायला? अहो मॅडम सॉरी पण मी माझ्या मनाने काहीच केलेलं नाहीये. तुम्ही सांगितलं म्हणून मी हे केलं मॅडम. अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही केव्हा सांगितलं तुम्हाला हे करायला हो? आम्ही फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं होतं शाळा बंद करण्याचा जो निर्णय आम्ही घेतलाय तो मागं घेतलाय असं त्यात लिहा. हे प्ले स्कूल बद्दल आम्ही तुम्हाला काय बी सांगितलेलं नव्हतं.